ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नाशिक जिल्ह्यामध्ये सोयाबीनची सध्या काढणी सुरू असून नाफेड मार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात सोयाबीनचं सरासरी 61,000 क्षेत्र आहे, मात्र यावर्षी 84,000 हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी झाली होती। मागील वर्षी सोयाबीनचा हमी भाव हा 3,710 रुपये होता, मात्र यंदा त्यामध्ये 170 रुपयांची वाढ करण्यात आल्याने तो आता 3,880 रुपये इतका झालाय। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी खरेदी विक्री संघामध्ये जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। जालन्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी दौरा केला। गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये 170 मिलीमीटर पेक्षा देखील जास्त पाऊस झालाय, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। काल पालकमंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी तालुक्यातील बेळगाव, दह्याळा आणि भांबेरी भागातील शेतीची पाहणी केली। यावेळेला लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना देखील टोपे यांनी दिल्या आहेत।